एक साधा प्रश्न विचारूया. आपला फोन आपल्याला नियंत्रित करतोय की आपण आपल्या फोनला? प्रश्न अगदी सोपा वाटतो नाही का? पण यामागे एक खूप मोठं मानसशास्त्रीय वास्तव दडलंय. चला तर मग सोशल मीडियाच्या या चक्रव्यूहाबद्दल आणि त्याचा आपल्या मेंदूवर नेमका काय परिणाम होतोय हे जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. अरे फक्त 2 मिनिटं असं म्हणून आपण फोन उचलतो आणि कधी 1 तास उलटून जातो हे आपल्यालाच कळत नाही. महत्वाचं काम करत असू किंवा अभ्यास, पण लक्ष सारखं फोनच्या नोटिफिकेशनकडेच जातं. जर हे सगळं खूप ओळखीचं वाटत असेल तर काळजी करू नका, कारण ही भावना फक्त तुमची एकट्याची नाही, अनेकांची आहे. आणि याच नव्या डिजिटल सवयीला आता एक नवीन नाव मिळालं आहे, ब्रेन रॉट. पण ब्रेन रॉट हा शब्द ऐकून खरंच घाबरून जाण्याची गरज आहे का? की हा फक्त इंटरनेटवर आलेला एक नवीन ट्रेंड आहे? चला यामागचं सत्य काय आहे ते समजून घेऊया आणि पाहूया की याचा आपल्या मेंदूवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रेन रॉट म्हणजे आपल्या मेंदूला लागलेली एक प्रकारची गंज. विचार करा, जसा सतत कमी पौष्टिक अन्न खाल्ल्याने शरीरावर परिणाम होतो ना, अगदी तसंच. सतत हलक्या फुलक्या फारसा विचार करायला लावणाऱ्या कंटेंटमुळे, म्हणजेच ते कधीही न संपणारे रील्स, शॉर्ट्स आणि मीम्स पाहिल्यामुळे आपल्या मेंदूची एकाग्र होण्याची शक्ती हळूहळू कमी होते. तासनतास हे पाहिल्यावर मेंदूला खोलवर विचार करण्याची सवयच राहत नाही. ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज आपल्याला ह्या एका गोष्टीवरूनच येतो की जगातल्या प्रतिष्ठित ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 साठी ब्रेन रॉट या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही आता फक्त इंटरनेटपुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाही, तर जगभरात गांभीर्याने घेतली जाणारी एक मोठी समस्या बनली आहे. पण कधी विचार केलाय की हे स्क्रोलिंग का थांबवता येत नाही? इच्छा असून सुद्धा फोन बाजूला का ठेवला जात नाही? याचं उत्तर कुठे बाहेर नाही, तर आपल्या मेंदूच्याच रचनेत दडलेलं आहे. चला तर यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. आपल्या मेंदूला आहे ना, छोट्या छोट्या बक्षिसांची सवय असते. जेव्हा आपल्याला काहीतरी आवडतं तेव्हा आपला मेंदू डोपामिन नावाचं एक आनंदाचं रसायन तयार करतो. आणि सोशल मीडिया ॲप्स नेमकं याच मानसशास्त्राचा वापर करतात. प्रत्येक नवीन रील, प्रत्येक लाईक म्हणजे मेंदूसाठी एक छोटंसं बक्षीस. आणि एका बक्षिसानंतर दुसरं हवंसं वाटतं आणि मग तिसरं. हा एक कधीही न संपणारा सापळा आहे, ज्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन सायकल असं म्हणतात. पण या सततच्या डोपामिनच्या चक्राचा एक मोठा धोका आहे. यामुळे आपल्या मेंदूला पुस्तक वाचणं, सखोल अभ्यास करणं किंवा एखाद्या विषयावर शांतपणे विचार करणं ह्यासारख्या गोष्टी खूप कंटाळवाण्या वाटू लागतात. याचा थेट परिणाम आपली स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमतेवरही होतो. आणि एवढंच नाही तर सततच्या माहितीच्या भडीमारामुळे मेंदू पार थकून जातो, ज्याला कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतात. आणि यामुळेच चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते. तर मग हे सगळं फक्त सिद्धांतापुरतं मर्यादित आहे की आपल्या रोजच्या आयुष्यातही याचे परिणाम दिसायला लागतात? चला आता काही सामान्य लक्षणं पाहूया, ज्यामुळे आपल्याला स्वतःचं परीक्षण करता येईल. जरा विचार करा, यापैकी काही लक्षणं स्वतःमध्ये जाणवतायत का? सतत फोन तपासण्याची इच्छा होणं, कामावर लक्ष न लागणं किंवा रात्री झोपण्याऐवजी तासनतास फक्त स्क्रोल करत राहणं. विचार करा, पूर्वी जी व्यक्ती आरामात अर्धा 1 तास एका जागी बसून काम करू शकत होती, तीच व्यक्ती आज प्रत्येक 5-10 मिनिटाला विचलित होते. हेच तर ब्रेन रॉटचं एक मोठं आणि स्पष्ट लक्षण आहे. आणि हो, हा परिणाम फक्त आपल्या डोक्यापुरता मर्यादित नाहीये. तो आपल्या नात्यांवर, आपल्या सामाजिक जीवनावर आणि आपल्या एकूणच मानसिक आरोग्यावरही खूप खोलवर आघात करतो. हे चित्र आजकाल खूप सामान्य झालं आहे, नाही का? एकाच छताखाली 4 माणसं बसलेली आहेत, पण प्रत्येकजण आपापल्या डिजिटल दुनियेत हरवलेला आहे. यामुळे प्रत्यक्षातला संवाद तुटतो, नाती दुबळी होतात आणि गंमत म्हणजे हजारो डिजिटल फ्रेंड्स असूनही माणसं आतून एकाकी पडतात. आणि हाच एकाकीपणा पुढे जाऊन चिंता आणि तणावाचं कारण बनू शकतो. मग आता प्रश्न असा आहे की या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. चांगली बातमी ही आहे की काही सोप्या सवयी लावून आपण आपल्या मेंदूचं आणि आपल्या वेळेचं नियंत्रण पुन्हा आपल्या हातात घेऊ शकतो. याची सुरुवात आपण छोट्या पण प्रभावी पावलांनी करू शकतो. जसं की आठवड्यातून काही तास डिजिटल डिटॉक्स पाळा, म्हणजेच स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहा. ध्यान किंवा योगाभ्यासाने मनाला शांत करा. एखादं छान पुस्तक वाचा किंवा चित्रकला, लेखनासारखा एखादा छंद जोपासा. व्हर्च्युअल जगापेक्षा खऱ्या आयुष्यातील मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरेशी झोप घ्या, कारण तीच आपल्या मेंदूसाठी खरी रिचार्ज प्रक्रिया आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की तंत्रज्ञान आपलं शत्रू नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि संवादाचं एक खूप शक्तिशाली साधन आहे,
पण त्याचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. म्हणून एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण सोशल मीडिया वापरायचा आहे, सोशल मीडियाने आपल्याला वापरू द्यायचं नाही. या डिजिटल युगात आपलं सर्वात मोठं धन आपला मेंदू आहे आणि त्याचं संरक्षण करणं ही आपलीच जबाबदारी आहे.